लाईट नाही, काही नाही. बापरे, मकडी आहेत. जाळ जाळ म्हट मकडी. जाऊ कुठून कुठून जावं लागतं बघायला. ऍडव्हेंचर. जय माता दी. जय माता. तर आम्ही चाललोय आता आमच्या कुलदेवतेच्या इथं दर्शनाला, पूजा वगैरे करायला. आणि तुम्हाला आता दाखवणार आहेत आमचं घर, गावातलं घर, शहापूरचं घर. बंद आहे पण तरी तुम्हाला आता ओपन करून दाखवणार. तिथं कोणीच राहत नाही. जाळं झळमट असेल तिथं. तर आता आम्ही पण खूप दिवसांनी चाललोय आमच्या घरी. खूप वर्षांनी चाललोय आमच्या घरी. हे आमचे 3 अनमोल रतन येत आहेत. सगळे छोटे तिघ. तर समोर तुम्ही बघू शकतात, हे आहे आमचं घर, माझं सासरचं घर. 1990 मध्ये हे बनलेलं होतं. श्रम साफल्य इथं नाव लिहिलेलं आहे. आणि माझं लग्न 1996 मध्ये झालेलं होतं. तर जेव्हा मी या घरामध्ये आली राहायला, तेव्हा जवळजवळ 6 वर्ष होऊन गेली होती या घराला बनायला. पण ते नवीनचं नवीन होतं. आणि आता 17 वर्षापासून आम्ही कोणीच या घरामध्ये राहत नाही. अंधार आहे, लाईट नाही, काही नाही. बापरे, मकडी आहेत. जाळ जाळ म्हट मकडी. जाऊ नका पुढे. असं दाखव इकडे. नको ना सुद्धा. एक मिनिट झाडू कोणीच राहत नाही ना, त्याच्यामुळे असं झालंय. जेव्हा भिंत पूर्ण हे झालंय, त्याला ओलसरा आलाय. तर बघितलं घराची कशी दुरावस्था झालेली आहे कोणी राहत नसल्यामुळे. आणि पावसाचं जे पाणी आहेत ना, ते भिंतीमध्ये झिरपून ओलसरा झालेला आहे ठिकठिकाणी. तर या घराची जी अवस्था आहे ना, ती लवकरच सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यांचं एकमत ठरल्यानंतर हे घराला थोडंसं रिपेअर वगैरे करू. आणि ही जे मागे बघतायत ना, अंकितच्या मागे, ती बेडरूम आहे. तर एक बेडरूम, समोरचा हा हॉल आहे आणि त्याच्या बाजूने जिना जातो वर टेरेसवर. तर इथं बघू शकता जिना आहेत. अंकित पूर्वेश बऱ्यापैकी इथं राहिलेले आहेत, तर त्यांना बरीचशी आठवण आहे ह्या घराची, कारण खूप खेळले आहेत, राहिले आहेत. पण तनू, भूमी, विकी यांना फारसं काही आठवत नाही. आणि हे जे बंद दार दिसत आहेत ना, यामागे किचन आहे. तर आम्ही पूर्ण ओपन करत नाही आहे, कारण की आतमध्ये खरंच खूप डस्ट, जाळं जळमटं आहे. आणि तो जो वास आहे ना, कोंदट वास, त्याने सगळ्यांना त्रास होईल म्हणून ओपन करत नाही आहे. आणि ही गल्ली आहे जिथं सगळे नातेवाईक असतात. इथं वॉशरूम, टॉयलेट वगैरे आहे. आणि समोर हे खाली ना कपडे धुण्याचं आहे ही जागा. इथं आम्ही कपडे धुवायचो. आणि समोर ओटा आहे, हा पूर्ण ओटा. तर ओट्यावर बसणं उठणं वगैरे होत राहायचं. आणि हॉलच्या मध्ये हे दार तुम्ही बघू शकतात. याच्या आतमध्ये स्टोर रूम आहेत, जिथं थोडाफार आमच्या लग्नातलं सामान आहे, तिघी-चारी जावांच्या लग्नातला, आणि सासूबाईंचं काही सामान आहेत. तर ज्या गोष्टींची गरज नाही, भांड्यांची किंवा मग कपाट वगैरे, ते सगळं आतमध्ये त्या रूममध्ये ठेवलं आहेत. खाटा वगैरे, खाटमध्ये तुम्ही बघितले असेल तर समोर ओसरीवर ते शेजाऱ्यांच्या खाटी पडल्या, तशा सेम खाटे आमच्याकडे सुद्धा आहेत. तर असं काही हे घर आहे. तर बघा, फॅन वगैरे सगळं काही इथं घरामध्ये आहेत अवेलेबल. टी व्ही वगैरेसुद्धा आमच्याकडे होता. सगळ्या काही गोष्टी आहेत, गॅस सिलेंडर वगैरे. पण फक्त आम्ही इथं राहत नाही. तर आता मुलं मोठी झाली आहेत, आमच्या मागचं जरा टेन्शन कमी झालं आहे, तिथं आम्ही निवांत येऊन राहू शकतो. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी याला रिपेअर करण्याचा विचार केला आहे. तर थोडंफार रिपेअरिंगची गरज आहे. मग हे घर छान नव्याने होईल आणि मग परत एकदा मी तुम्हाला छान होम टूर देईल या घराचा. घरात पाऊल ठेवल्या ना खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आणि निघतानासुद्धा आम्हाला म्हणजे खूप भरून आलं, कारण हे घर आमचा आधार आहे. आमचं गावाला आमचं हे ठिकाण आहे. आमच्या सासऱ्यांनी बांधलेलं घर आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
तर चला मग आम्ही आता निघालो आहोत आणि मुलं आली आहेत शेतामध्ये. 3 नंबरच्या दिरांचं शेत आहेत आणि आम्ही गेलो आहोत चुलत दिरांकडे, जिथं आमचे कुलदैवत आहेत, ज्यांची आज पूजा होणार आहेत. तर आता नेक्स्ट जे काही व्लॉगिंग करत आहेत ना शेतातलं, ते सगळं काही भूमी करणार आहेत, कारण तिने सगळं काही शूट केलं आहे. तर ते तुम्हाला आता दाखवते की इथं काय काय आहे म्हणून. तर आता आम्ही आलोय आमच्या शेतावर आणि इथे आमच्या केळ्याचे बाग लागलेत. खूप सारे केळे आहेत, मला दाखवते थांबा. असे खूप केळे लागलेले आहेत, खूप केळे. हे बघा, आम्ही एक्सप्लोर करतोय आमचं शेत. असं कुठून कुठून जावं लागतं बघायला. ऍडव्हेंचर पहिले आम्हाला जे कसं कसं जायचं हे बघतोय. सगळीकडे फक्त केळेच केळे, केळेच केळे. ऍक्च्युली आम्ही ब्लॉगर नाहीये म्हणून. हे बघा, आम्ही 2-3 वर्षानंतर येतो म्हणून एक्सप्लोर करायला आलोय की आमचं शेत कसं चालू आहे, किती लागलंय, काय नाही. बघा केवढं मोठं झाड आहे. फोटो सेशन. बूम 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 बूम. तर आम्ही आलो आहोत चुलत दिरांकडे, जिथं आमचे अगदी पिढ्यांपासून आलेले जे दैवत आहेत, आमचे कुलदैवत, ते स्थापित आहेत. तर आज शारदीय अष्टमीच्या दिवशी ना त्यांची महापूजा केली जाते देवांची, म्हणजे आम्ही त्याला कुळाचार म्हणतो आपण, त्या प्रकारे. तर इथं थोड्या वेगळ्या पद्धतीने तर पूजा होणार आहेत. सगळे काही मांडणी वगैरे सुरू झाली आहेत आणि आज मिळाला आहे आहोंना पूजेचा मान. आमच्या कुटुंबातले म्हणजे इंगळे परिवारातले जे काही सदस्य आहेत ना, पुरुष मंडळी, सगळे तर पूजेला हजर झाले आहेत आणि महिला मंडळ देखील आता हळूहळू सगळ्या येत आहेत. मुलांना देखील आम्ही ह्याचसाठी आणलं आहेत की कमीत कमी एकदा तरी आपले कुलदेवतांचा नमस्कार त्यांनी केला पाहिजे, त्यांचे दर्शन घेतले पाहिजे, म्हणून यावर्षी मुलांना देखील आणलं आहेत. तर कसं ना, व्यस्त असल्यामुळे ना प्रत्येक वर्षी येणं होत नाही. तर आत्ता आम्ही ठरवलं आहे की नेक्स्ट वेळेस ना जसं वेळ मिळेल तसं नक्कीच यायचं. आणि बघा, इथं पूजा सुरू झाली आहे. तर तांदूळाची रास मांडण्यात येते आणि त्यावर खोबऱ्याची वाटी ठेवली जाते, त्यातसुद्धा तांदूळ ठेवले जातात आणि जे कुलदैवत आहेत ना त्यांचे स्नान केले जाते पंचामृत, गोमूत्र आणि शुद्ध पाण्याने. आणि मग ती जे कुलदैवत आहेत ना त्यावर ठेवली जाते. तर आणि कणकेच्या ज्या आरत्या केल्या जातात, ह्या सगळ्या विधींना माझ्या ज्या गावातल्या ज्या जावा आहेत ना त्यांना सगळं काही माहिती होतं. तर दरवर्षी आम्ही नसल्यामुळे एवढं काही त्याबद्दल माहिती नाही, म्हणून मी इथं म्हणजे उगाचच काहीतरी वेगळं सांगण्यापेक्षा, तर जेव्हा मला पूर्ण माहिती मिळेल तेव्हा तुमच्यासोबत ती नक्की शेअर करेल. तर माझ्या चुलत जावा देखील आता हळूहळू येत आहेत स्वयंपाक वगैरे आटोपून. तर पूर्ण कुटुंबाचा इथं स्वयंपाकसुद्धा केला होता. छान खीर, पुरी, वडे, गंगाफळाची भाजी, असं काही आमचा हा दरवर्षीचा म्हणजे मेनू असतो, हा प्रसाद असतो ॲक्च्युली. हा स्वयंपाक केला जातो. तर बघू शकतात माझे जावा बसल्यात माझ्या शेजारी आणि ही एक जाऊ उभी आहेत माझी. तर हे पूजेच्या विधी सांगत असतात आणि माझ्या सगळ्यात मोठ्या चुलत जाऊसुद्धा बसल्या आहेत आणि दीरसुद्धा. तर हे सगळे काही त्यांना मिस्टरांना विधी वगैरे सांगत आहेत आणि तिथं तशी ते पूजा करत आहेत, कारण की ही पूजा आपल्याला माहिती नसते प्रत्येकाला. जे आधीपासून पूजा करत असतात ना त्यांना हे माहीत असतं. तर आधी माझे चुलत सासरे पूजा करायचे, मग त्यांनी जे पूजा करण्याचा मान माझ्या चुलत दिरांना दिला होता. तर प्रत्येक वर्षी ते पूजा करायचे, पण ह्या वर्षी मिस्टर असल्यामुळे त्यांनी हा पूजेचा मान त्यांना दिला. हे खूप मोठं भाग्य आहे खरं तर, की ह्या वर्षी आम्ही फक्त पाया पडायला गेलो, नमस्कार करायला गेलो आणि पूजा करण्याचा सुद्धा मान मिळाला.
तर ही देवीचीच कदाचित ह्या मागची इच्छा असेल की त्यांनी आम्हाला अचानक म्हणजे आम्ही ठरवलं, त्यांनी आम्हाला ही बुद्धी दिली की आम्ही इथं यावं ह्या वर्षी कुलदेवतांचे पाया पडायला, नमस्कार करायला आणि यांच्या हाताने ही त्यांची पूर्ण पूजा व्हावी, सागर संगीत पूजा व्हावी. खरंच कदाचित देवीची इच्छा असेल आणि देवीच्या इच्छेपुढे किंवा देवांच्या इच्छेपुढे ना आपलं काहीच चालत नाही, हे तर तुम्ही मान्य करालच आणि मी तर नक्की मान्य करते. कारण जे जे घडतात ना ते सगळं देवाच्या इच्छेमुळे घडतं. चांगलं वाईट जे काही असेल ते सगळं काही देवांच्या इच्छेमुळे घडतं. आपण फक्त चांगले कर्म करत राहायचं. तर छान इथं बघा पूजा होत आहेत, होण्यात येत आहेत आता पूजा. तर जे कणकेचे दिवे होते ते सुद्धा इथं लागले आहेत, ज्यांना आरत्या म्हणतो आपण, कणकेच्या आरत्या ह्या लागल्या आहेत. आणि ह्या जेव्हा थंड होतात ना दुसऱ्या दिवशी यांना खाल्लं जातं प्रसाद म्हणून. आणि पूजा वगैरे सगळं आटोपली आणि पुरुष मंडळी जेवायला बसली आणि त्यानंतर आम्ही महिला मंडळसुद्धा जेवायला बसलो होतो. खूप स्वादिष्ट असं जेवण झालं होतं खरं तर. आणि मग पूर्ण आम्ही कुटुंब, माझ्या चुलत जावा, दीर, मिस्टर आणि सगळेच आम्ही जे काही कल्याणून आले होते सगळेच मिळून आम्ही इथं जवळच एक खामणी गाव आहे, म्हणजे गावाचं नाव खामणी आहे. तिथं वैष्णोदेवीचं त्यांनी हुबेहूब एक वैष्णोदेवी त्यांनी उभारली आहे. तिथं आम्ही दर्शनाला गेलो. तर खरोखर खूप सुंदर होतं. अगदी अर्धकुवारी जे तुम्ही बघितलं असेल, कधी कटराला गेलं असणार मुख्य वैष्णोदेवीच्या इथं, तर तिथं बघितलं असेल की गर्भ असतो, त्या गर्भातून जायचं असते, ते सुद्धा इथं आहेत. आणि वैष्णोदेवीचं अगदी हुबेहूब मूर्तीसुद्धा आहेत. आणि तसंच त्यांनी उभारण्याचा प्रयत्न केला आहे, तर बघू शकतात. जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. आजूबाजूच्या गावातले लोक किंवा मग लांबून लोक गाडी वगैरे करून इथं दर्शनासाठी येत होते. तर आम्हीसुद्धा म्हटलं तर प्रसंग आलाच आहे आणि आपलं आज अष्टमी आहे कुलदेवतेचं. आम्ही दरवेळेस ना कल्याणच्या जवळ रायता म्हणून गाव आहे, तिथं वैष्णोदेवीचा मठ आहे, मंदिर आहे, तिथं आम्ही जातो. तर तिथं नाही जाऊ शकलो तर म्हटलं देवीची हीच इच्छा असावी की आम्ही इथं दर्शनाला यावं म्हणून. तर इथं वैष्णोदेवीच्या दर्शनाला आम्ही आलो आहोत. आणि बघू शकतात अगदी सेम टू सेम त्यांनी तिथं बनवलेलं आहे. अगदी अर्धकुवारीचा हा गर्भ आहे तुम्ही म्हणू शकतात. तर इथून जायचं असतं. तर व्हिडिओ तर फार नाही काढता आला, काही फोटो आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर बघू शकतात हुबेहूब इथं वैष्णोदेवी साकारली आहेत त्यांनी, अगदी तसंच काहीतरी स्थापित केलेलं आहे. पादुकासुद्धा इथं देवीच्या आणल्या गेल्या होत्या आणि ह्या गावाचं नाव ह्यामुळे खूप प्रसिद्ध झालं आहे. खूप छान त्यांनी हे कार्य केलं आहेत. बघू शकतात देवीच्या मूर्तीचे काही फोटो तुमच्यासोबत शेअर करत आहेत, काही आमचे देखील फोटो शेअर करत आहेत. तर असं खूप छान म्हणजे इथं ते साकारण्यात आलं होतं वैष्णोदेवीचं पूर्ण काही जे काही प्रतिमा होती. दर्शन केल्यानंतर मग आम्ही परत थोडा वेळ दिरांकडे बसलो आणि परत आम्ही नंदेकडे आलो, रात्रीच रिटर्न आलो. तर घराच्या आठवणी, देवीचे दर्शन आणि आपला जो कुटुंबाचा कुळाचार वगैरे सगळं काही आम्ही आटोपून नंदेच्या घराकडे गेलो. आणि लगेचच दुसऱ्या दिवशी दुपारी नंदेकडून पाहुणचार घेऊन छान असं टेस्टी जेवण करून पनीर, वडे वगैरे खूप छान छान खाऊन आणि दुपारची ट्रेन होती म्हणून आम्ही निघालो आहोत स्टेशनकडे. तर मग कसा वाटला एकूण आजचा व्हिडिओ, माझं सासरचं घर तुम्हाला कसं वाटलं? तर मी पुढे अजून एकदा त्याचं होम टूर नक्की देणार आहेत. थोडं रिपेरिंगचं काम झाल्यानंतर नक्कीच एकदा छान प्रकारे होम टूर देणार आहेत. तर चला मग व्हिडिओला एंड करते. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, पहिल्यांदा माझ्या चॅनलवर व्हिजिट करत असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.